नमस्कार मंडळी, कसे आहात? नवीन घर घेणं हे सगळ्यांसाठी जितकं महत्त्वाचं असतं तितकीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे एक चांगला रिअल्टर आपल्याला भेटणं. हे आपल्या नीड्स समजून घेईल, आपल्याला नक्की कसं घर हवंय, आपल्या काय काय एक्सपेक्टेशन्स आहेत हे ज्यांना आपण मोकळेपणाने सांगू शकतो. तर आपल्यासोबत आज आपली एक मैत्रीण आहे जिचं नाव आहे जुई गोरे भानगावकर. अमेरिकेमध्ये गेल्या 7 वर्षापासून ती रिअल इस्टेट एजंट आहे. कुणाला इथे कुठलीही मदत लागली तर ती सतत तिथे हजर असते आणि सगळ्यांनाच ती खूप आवडते. तर आज आपण तिची ओळख करून घेऊया तिच्याचकडून. नमस्कार तुझ्या अगदी ऑडियन्स सगळं, थँक्यू सो मच. माझं नाव जुई गोरे भानगावकर. मी अगदी पक्की पुणेरी म्हणायला हरकत नाही. पुण्यात बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. 2002 इथे आले आहे आणि स्टँडर्ड आपला राऊट आपण म्हणतो तसं इमिग्रेशन राऊट आणि H4 मग फाइंड एव्हरीथिंग की काय कसं इथे सगळं आपलं लाईफ चालू करायचं. त्यापासनं ते पहिलं घर घेणं, दुसरं घर घेणं आणि द रिअल इस्टेट ॲक्च्युली हाव आय केम बिकम अ रिअल्टर. असं की मला लक्षात असं आलं की खूप जणांना हे ड्रीम असतं घर घेणं, पण आपल्यासारखं कोणी माणूस गाईड करायला नसतो. आणि मला ज्या अडचणी आल्या, कारण मला काही माहिती नव्हता कोणी मराठी रिअल्टर या एरियामध्ये, तर रिअलाईज की ते नक्की कुठेतरी गॅप आहे की आपल्या माणसाला कुठेतरी गाईड करायला कोणतरी चांगलं रिअल्टर होणं. मी आधी इन्व्हेस्टर झाले आणि मग ॲक्च्युअल रिअल इस्टेट एजंट झाले. मी आपल्या प्रॉपर्टीज, रेंटल प्रॉपर्टीज आणि असं आल्यावरती आपण MBA झालं माझं, मग बँकेत काम केलं, मुलं झाली, सगळं झाल्यानंतर ॲक्च्युली माझ्या 40th बर्थडेला मी ठरवलं की मला आता इथे रिअल इस्टेट हे करायचं म्हणून लायसन्स घ्यायचा. असं म्हणून मी लायसन्स घेतला. एकच पर्पज होता की आपल्या मराठी माणसाला मी कशी हेल्प करू शकते. मराठी असं अगदी नाही, कोणालाही, म्हणजे याचं हे सगळ्यात बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट असते लाईफमधली आणि त्याला मी कसं एक हेल्प करून एक हातभार लावू शकते प्रत्येकाच्या वेल्थ मॅनेजमेंट आणि ह्याला, म्हणून रिअल्टर झाले. तर आज आपण जसं नॉर्मली तुला घर घ्यायचं असेल तर पहिली जी मीटिंग असते ती काय बाबा होम बाईंग प्रोसेस म्हणजे काय हे आज माझ्या डोक्यात की आपण एक्सप्लेन करूया. अगदी बेसिक 8 स्टेप्स मध्ये ते अतिशय सिंपल ह्याच्यात एक्सप्लेन करेन आणि कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर डेफिनेटली मला पोस्ट करा. नक्कीच. तर जुई म्हणाली तसं जेव्हा आपण अमेरिकेत येतो खूपदा प्रश्न पडतो आता आपण कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आणि आपल्याकडे जशी प्रोसेस असते तशीच इथे असते का. सो आपल्याला एक मराठी कोणीतरी भेटणं, कारण आपल्याला नक्की काय हवं आहे आपण त्या व्यक्तीला खूप छान पद्धतीने विचारू शकतो. आता मी रिसेंटली घर बाय केलं तेव्हा माझा आताच लेटेस्ट एक्सपिरियन्स आहे. सो आय कॅन टेल की जेव्हा आपल्याला मराठी कोणीतरी भेटतं ना, तो मराठी एक कनेक्शन असतं आणि तुला नक्की काय हवंय, कसं हवंय. सो परफेक्ट मार्गदर्शन जर कोणी करणारं असेल तर त्या व्यक्तीला पण सोपं होतं आणि रिअल्टरला पण सोपं होतं. आणि आपलं एक व्हॅल्यूज काय आहेत, आपल्याला काय घरात बघतो आहे सगळं माहिती असतं. तर जेव्हा तुझ्याकडे पहिल्यांदा कोणी येतं तर पहिली प्रोसेस तुमची काय असते घर बाहेर? सो पहिल्यांदा मी पहिला प्रश्न विचारते, पहिल्यांदा काय घर घ्यायचं आहे इथे आणि किती वर्ष तुम्ही राहणार आहात, अगदी बेसिक प्रश्न. आणि नॉर्मली प्रोसेस स्टार्ट्स विथ पहिलं अगदी की स्ट्रॅटेजी सेशन असं म्हणते मी त्याला. आणि वाय स्ट्रॅटेजी, कारण प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतात, प्रत्येकाचं काय कुठलं किती मोठं घर घ्यायचं, किती बजेट आहे, एव्हरी मला हा जॉब आवडायचं रिझन मी जॉबच नाही मी कन्सिडर करत. प्रत्येक व्यक्ती तितक्या बदली म्हणजे त्याचं प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत ह्याच्याकरता. सो आपण पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटतो, जसं आता आपण भेटलो इथे सेम. मी आता इथे केलर विलियम्स म्हणून मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे, तिथे ब्रोकरेज म्हणतो आपण त्याला, त्याच्या ब्रोकरेजच्या ऑफिसमध्ये आपण भेटतो. आणि मग मी नॉर्मली 8 स्टेप्स मेन आहेत त्या मी बेसिक मध्ये अगदी आपल्या ओळखीच्या शब्दांमध्ये एक्सप्लेन करते आणि मग आपण घर बघायला लागतो. बरोबर, म्हणजे फिजिकली जाऊन घर बघून काय बघायचं असं. पण ह्या मीटिंगमध्ये आपण फक्त अगदी बेसिक प्रोसेस अमेरिकेत घर घेताना काय लागते ते बघतो. आता आपण ऍक्च्युअल डिस्कशन मध्ये जाऊया. हे मी 1 पेज नॉर्मली एक्सप्लेन करते. आपला व्हिडिओ झाला की खाली मी लिंक टाकेन त्याच्यावरती. पण त्याला दिस पेपर इज होम बाईंग प्रोसेस. ओके. सो 8 स्टेप्स म्हणजे कोणत्या, तर फायनान्सिंग म्हणजे आपल्याला आपलं डाऊन पेमेंट रेडी असतं, पण उरलेलं मॉर्गेज जे म्हणतात लोक, मॉर्गेज प्रोसेस काय. सेकंड इज आपलं ऑब्व्हियसली घर मिळालं पाहिजे, तर होम सर्च मध्ये काय बघतो. मग होम सर्च अगदी आपलं आवडलेलं घर आलं, मार्केटला मिळालं, आता ऑफर कशी घ्यायची, म्हणजे ऑफर म्हणजे आपण जे इंडियामध्ये आपण म्हणतो अग्रीमेंट कसं करायचं असं. मग व्हॉट वी कॉल अग्रीमेंट टू घरच्या किल्ल्या मिळणं, त्याला म्हणायचं अंडर कॉन्ट्रॅक्ट फेज. सो ती कशी असते. देन आपण ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, ते इथे लकीली आपल्याला इन्स्पेक्शन्स करता येतात घरात आणि हे करता येतात. सो आय विल गो इन डिटेल मोर.
मग आपलं बँक डिसाईड करते की बाबा रे हे घर जर मॉर्गेज कंपनी आपल्याला बरोबर. पैसे देते सो त्याला म्हणायचं अप्रेझल फेज ओके. आणि मग आपण ऍक्च्युअल शेड्यूल करतो मूव्ही आफ्टर दिस फेज झाला की आणि मग ऍक्च्युअली आपल्या क्लोजिंग डे द बेस्ट डे ऑफ द लाईफ सगळेजण हॅपी असतात सेलर म्हणजे इट्स हॅज टू बी विन विन सिच्युएशन. बरोबर. मला काय म्हटलं की सेलर शुड बी एक्सायटेड की बाबा रे माझ्या घरात कोण राहणार आहे का काही त्यांच्या मेमरीज आहेत आणि मग तुमच्या जर का रिसेल असेल तर नवीन कन्स्ट्रक्शन असेल तर मग नवीन कम्युनिटीत कोण कोण येणार आहे याची एक्साइटमेंट असते. सो आपण ते क्लोजिंग फेज. ओके. सो आता आपण एक एक डिटेलमध्ये जाऊया. सो पहिल्यांदा फायनान्स फेज की जो सगळ्या इमिग्रंट्स आपल्या अगदी पहिलं घर घेतानाचा मेन क्वेश्चन असतो की किती मला पैसे लागतील डाऊन पेमेंट घर घ्यायला. इंडियामध्ये खूप वेगळी प्रोसेस आहे याची. इथे आपण यू कॅन हॅव इव्हन 3% डाऊन घराच्या व्हॅल्यूच्या किंवा 5 किंवा 10 पण द बेस्ट सिनारिओ इज 20% डाऊन. अच्छा. असं पण तेवढे पैसे आपल्याला जमायला म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर 500,000चं घर असेल तर 20% डाऊन शुड बी $100,000. आणि तेवढं जमा करायला आपल्याला एक अमाऊंट आणि मग ती आपली जीवाची पुंजी जे म्हणतो ती आपण हे करतो. सो मॉर्गेज हा सगळ्यात महत्वाचा पर्सन. रिअल्टर कॅन फाइंड हाऊस. आपण जे मार्केटला येईल ते मी त्या घराबद्दल सगळं बोलू शकते. सगळ्यात महत्वाचा इन द एंटायर प्रोसेस द पर्सन ऑर द कंपनी इज द नेक्स्ट पर्सन इज मॉर्गेज कंपनी आणि मॉर्गेज ऍक्च्युअल लेंडर. सो तर फाइंड आउट द लेंडर. सो नॉर्मली माझे प्रिफर्ड लेंडर्स असतात म्हणजे हू वी वर्क विथ कारण ते सर्व्हिस चांगली देतात. नंतर देर आर लॉट ऑफ स्टेप्स. तर आपण डिटेल व्हिडिओ मी त्याचा वेगळा करीन तेव्हा आपल्याला कळतील. पण मेन थिंग इज फायनान्स. दॅट इज अ फर्स्ट स्टेप. आणि बिफोर इवन वी गो अँड सी द हाऊस वी गेट द व्हॉट वी कॉल अ प्री अप्रुव्हल. ओके. म्हणजे काय की तुम्ही किती अफोर्ड करू शकता घर, तुमचा पगार किती आहे, तुमच्या सेव्हिंग्स किती आहे त्याप्रमाणे तो लेंडर तुम्हाला एक नंबर देतो घराचा आणि त्या बजेटमध्ये आपण घर बघतो. दॅट इज की बाबा इझिली दॅट मॉर्गेज कंपनी कॅन गिव्ह यू द लोन फॉर दिस मच अमाउंट म्हणून आपण घर घेताना या बजेटमध्ये घर बघतो. दॅट इज अ फर्स्ट स्टेप दॅट वी डू. मग आपण ऍक्च्युअल घर बघायला लागतो. सो द नेक्स्ट सेकंड स्टेप इज होम सर्च. इंटरेस्टिंग पार्ट. महत्वाचा पार्ट कारण काय मग त्याच्यामध्ये आणि मी काय म्हणते रिअल्टर माझा जॉब इज समटाइम्स मी टूर गाईड असते, समटाइम्स मी मॅरेज काउन्सिलर असते कारण बायकोला काय हवं असतं, नवऱ्याला काय हवं असतं घरात. प्रत्येकाला मला 2 कार गराज हवंय, मला हे हवंय, मला ग्रॅनाइट काउंटर टॉप हवाय, पण मला मुलांना मोठ्या बेडरूम हव्यात, वॉक इन क्लॉजेट हवंय. सो अल्टिमेटली कम्स डाऊन टू दिस की आपल्याला घराची बिल्डिंग पेक्षा घर पण कसं आणणार तर आपण आणतो ते. प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशन पण शेवटी 4 भिंतींच्या आपल्याला घर 4 भिंतींचं आहे पण आपण शेवटी त्याचं होमचं मी काय म्हणते आपण त्याला घर पण आणतो. सो त्यामुळे आपल्याला त्यात नुसतं त्या कॉस्मॅटिक ह्याच्यात पडून चालत नाही. वेअर माय एक्सपर्टीज काम गाईड करायला लागतं कपलला की कधी कधी तुम्हाला जे दिसतंय ते आपण इझिली काय काही गोष्टी फिनिश करू शकतो. मेन थिंग इज घरामध्ये काय बघतो स्ट्रक्चरली ते घर कसं बांधलंय आणि दॅट इज मेन की. म्हणून ते मी एक्सप्लेन करते नॉर्मली ऑन द होम सर्च स्टेजमध्ये. तुझं आता तू मागच्याच वर्षी घर घेतलं तर तुला डेफिनेटली आपण कॉम्प्रोमाइज काहीतरी करतो एक्सपिरियन्स आला असेल की कसं हे करतो म्हणून. पण जसं तू म्हणाली तसंच रिअल्टरचा खरोखर हा जॉब खूप इम्पॉर्टंट आहे की सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्या गरजा पूर्ण होत आहेत का नाही हे बघणं. आणि शेवटी असं आहे ना की म्हणायला सेलरला घर सेल करायचंय, बाहेरला घर घ्यायचंय पण कुठेही ते अशी मला आवडत नाही की वादावादी होऊन नाही प्राइसिंग वरती घे किंवा हे घे म्हणजे कशाला. तो इतकं छान मेमरीज ठेवून चाललेला आहे. आपण म्हणतो एक वास्तूचा एक फील असतो आणि वाईब असतात आणि आय रिअली फील आहे की तुम्हाला जेव्हा एंटर करता तेव्हा वाटतं आपल्याला की हे आपलं घर हवं आणि मग आपण पुढची स्टेज करू की ऑफरमध्ये कसं लिहायचं की बाबाला काही काही जण तिथेच अटॅच होतात आणि घर पण शेवटी म्हणजे तसं एक इम्पॉर्टंट भाग आपल्या लाईफ मधला. सो म्हणून तसं आपण ती होम सर्च करायला लागतो. होम सर्च मध्ये मग खूप लोकांना लोकेशन इज द नंबर 1. बरोबर. कारण कुठे घर घेतोय राईट म्हणून त्याप्रमाणे आपण स्टार्ट करतो घर सर्च. आवडलं घर मला स्टेप 3 की सगळ्यात अजून एक महत्वाची की आता मिळालं पाहिजे ते घर. आपण जिथे आता राहतो आहेत किंवा नॉर्दर्न अमेरिका घे किंवा जिथे चांगले स्कूल डिस्ट्रिक्ट्स आहेत किंवा चांगले लोकॅलिटी आहे म्हटलं जसं लोकेशन इज नंबर 1 की हायवे जवळ आहेत,
जॉब्स खूप आहेत त्या बरोबर. एरियामध्ये. तिथे जिथे मुलं कमवतात तिथे आता ऑफर देणं हे खूप कम्पिटेटिव्ह असतं. हो. म्हणजे जर का तुला घर आवडलं तर 4 लोकांना पण आवडतं, बरोबर. राईट, मिनिमम. आणि मग आपण ती ऑफर कशी कम्पेरेटिव्ह देणार त्याला खूप जणी ठिकाणी तुला रिअल्टर तेव्हा सगळ्यात महत्वाचा पार्ट हे करतो की त्यांची रिलेशनशिप्स दुसऱ्या रिअल्टरची कशी आहे बरोबर आणि कशी राईट करायची ऑफर जेणेकरून आपण आपलं स्वतःला आपली स्ट्रॉंग ऑफर जे म्हणतो ती कशी प्रेझेंट करायची हे आपण नॉर्मली आम्ही 2 फेजेसमध्ये मी बाहेर कन्सल्ट घेते. म्हणजे स्ट्रॅटेजी पहिल्यांदा आपण फक्त बघतो की काय करायचं आहे, कसं सर्च करायचं. बरोबर. वेन यू आर रेडी ऍक्च्युली की आता पास मला 3च महिने राहिले मला घर शोधायचं आहे बिफोर माझ्या पोरांची शाळा चालू व्हायची वगैरे, तेव्हा आम्ही म्हणतो की वी हॅव टू बी सो रेडी की फक्त आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे ॲग्रीमेंटवरती असं. आणि त्यावेळेला मात्र ऑफर निगोसिएशन आणि कोण एजंट आहे त्यांचे रिलेशनशिप्स काय आहेत, काय टर्म्स आपण त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहितोय त्या महत्त्वाचं. मला ऍक्च्युली तुला तोच प्रश्न विचारायचा होता की काय स्ट्रॅटेजी तुम्ही वापरता, कारण की एकाच वेळी बऱ्याच ऑफर्स येतात. एखादं चांगलं घर असेल, चांगलं लोकेशन असेल तर लोक सोडत नाही. तर अशा वेळी मग एक रिअल्टर म्हणून तुमची काय स्ट्रॅटेजी असते? सो पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे आपण काय नक्की सेलरला हवंय ह्याच्या, राईट. आणि हा फोन कॉल खूप एजंट विसरतात टू कॉल दिस फॉर एजंट की बाबा काय नक्की त्याला हवं आहे, काय महत्वाचं आहे, पैसे महत्वाचे आहेत का, तुमचं क्लोजिंग डेट महत्वाची आहे का, तुम्हाला त्यांनी इतकं छान घर ठेवलंय की आपण इझिली मग इन्स्पेक्शन पण नका करू, हे महत्वाचं आहे. सो तो फोन कॉल इज द मस्ट की घर माझ्या बाहेरला जेव्हा पहिल्यांदा घर आवडतं तेव्हा मी तो फर्स्ट फोन कॉल लिस्टिंग एजंटला करते की बाबा रे काय सेलरला महत्वाचं आहे, कारण नुसती मनी इज नॉट द रिअल व्हॅल्यू. आणि एक्स्पेशली आता आपल्या एरियामध्ये असं होतंय की डाऊनसाइज करतात, त्यांची इतकी अटॅचमेंट आहे त्या घराशी की दे आर नॉट ओनली लुकिंग फॉर, दे वॉन्ट सम अदर फॅमिली टू हॅव द सिमिलर मेमरीज आणि सिमिलर मेमरीज इन द त्या घरामध्ये. म्हणून पैसे इज नॉट ओनली थिंग. म्हणून तिथे स्किलसेट खूप महत्वाचं असतं रिअल्टरचं की नक्की ते जाणून घेणं आणि त्याप्रमाणे तुम्ही ऑफर टाईप करणं. म्हणूनच एक चांगला रिअल्टर घेणं खूप इम्पॉर्टंट मी म्हणाले, कारण क्लायंटचं सगळं त्यावरच डिपेंड असतं फ्रॉम स्टार्ट टू जोपर्यंत आपल्याला कीज मिळत नाही. आणि अमेरिकेत तू डायरेक्टली सेलरशी बोलू नाही शकत. बरोबर. सो तुमचा जो मधला जे आपण म्हणू दुवा की जो तुमचं संपूर्ण हे प्रेझेंट आहे ते मला आधी समजलं पाहिजे की तुला नक्की काय हवं आहे आणि ते मी कन्व्हे करणं दुसऱ्याला, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणून ऑफर इज इट्स अ डिफरंट नॅक आणि किती वेगवेगळ्या प्रकारे आपण निगोशिएट करू शकतो ते मी डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या सिरीज आपण अंथरूण पांघरून काय पसरावे. आणि एक्स्पेशली ॲज अ इमिग्रंट असताना आपले H1s आहेत, आपल्या जॉबच्या कन्स्ट्रेंट आहेत, बायको काम करते का नाही माहिती नसतं, म्हणजे प्रत्येक सिच्युएशन वेगळी. सो डेफिनेटली दॅट रिअल्टर नीड्स टू अंडरस्टँड की तुझी खरंच गोल्स काय आहे. बरोबर. कारण अननेसेसरी त्या $1 मिलियन घराला तू $2 मिलियन ऑफर देऊन नाही चालत. बरोबर. हो. किती मॅक्सिमम जायचं आहे, कारण आपलं पुढच्या स्टेजमध्ये तुला कळेल की वाय दॅट नंबर इज इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण नंबर 3 झालं की आता अगदी जर की आपली ऑफर पण ऍक्सेप्ट झाली. बरोबर. मग आता पुढची महत्वाची अजून एक स्टेप म्हणजे आपण साधारण नॉर्मली 20% डाऊन लोक पेमेंट करतात, म्हणजे आपलं स्वतःचे डाऊन पेमेंट. 80% हे मॉर्गेज कंपनी देते, त्याला म्हणायचं अप्रेझल फेज चालू होते. ओके. सो आपलं इन्स्पेक्शन पण घराची झाली, सगळं घर आवडलं ना, बँक कम्स इन द पिक्चर की समजा काहीतरी प्रॉब्लेममुळे तू जर का जो बाहेर घेतो आहे घर काहीतरी कारणामुळे त्याला तो पेमेंट नाही देऊ शकला, घराचा EMI जे इंडियात आपण म्हणतो की मंथली जे आहे ते जर का नाही देऊ शकला तर मात्र who is responsible for that house is the bank. So now bank comes in a picture. एक थर्ड पार्टी येते, त्याला म्हणायचं अप्रेझर, who comes to the house आणि तो घराचे सगळं बघून, अपग्रेड्स बघून, घराची लोकेशन कुठे आहे, कसं ठेवलंय का नाही, त्याप्रमाणे ते एक व्हॅल्युएशन करतात. म्हणजे आम्ही काय म्हणते 3 प्राइसिंग असतात घराला. द लिस्ट प्राइस इज द सेलर हु डिसाइड्स, ही थिंक्स की मला हे पाहिजे, बायर थिंक्स नो 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 आय वॉन्ट टू पे ओनली दिस मच. असं महत्वाची प्राइस इज अप्रेझर. बँक किती प्राइस असावी, कारण शेवटी अल्टिमेटली काही झालं घराला तर बँक कम्स इन अ पिक्चर टू सेव्ह अस. अप्रेझर फेज ही नंबर 4 अप्रेझर फेज. मग त्याच्यामध्ये अप्रेझर एकदा आलं की सगळ्यात मी लोकांना सांगते, तुम्ही जेव्हा अंडर कॉन्ट्रॅक्ट जाता म्हणजे घर जेव्हा तुला ऑफर ऍक्सेप्ट होते
की सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सांगू नका जोपर्यंत आपलं अप्रेझल होत नाही. तर रिझन इज कारण आपलं काही अप्रेझल लो आलं नाही, निगोशिएशन झाली याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही बॅकआउट करू शकता घरामधनं. आणि दॅट इज सो हार्ड की आपल्याला साधारण 20 दिवस लागतात हे सगळ्या प्रोसेस व्हायला. पण मी म्हणते म्हणजे आपल्याला नक्की आपण अप्रेझल झालं एकदा की दॅट इज वेअर आय सेलिब्रेट माय क्लायंट्स इज अप्रेझल झालं. हे जस्ट माझं हे आहे मी हे करताना म्हणजे सगळं आता व्यवस्थित चाललंय. येस यू कॅन गो अहेड असं म्हण. म्हणजे डेफिनेटली आपल्याला मॉर्गेज मिळणार आहे, डेफिनेटली बरोबर असं म्हण. राईट. सो अप्रेझल झालं, हे झालं की नंबर 5 ची फेज ज्याला आम्ही म्हणतो ड्यू डिलिजन्स. म्हणजे काय तर आता आपल्याकडे इंडियामध्ये किंवा इथे तू बघशील तर सिंगल फॅमिली घरामध्ये वगैरे फेन्सेस नसतात, कुठेही बॉर्डर नसते घराला. सो कसं कळणार की आपली किती हद्द आहे किंवा हे काय, तर त्याला म्हणजे टायटल संरक्षण आणि टायटल रिपोर्ट. आता आपलं अप्रेझल होत आहे, आपलं इन्स्पेक्शन झाली आहे. नाव द टायटल कंपनी कम्स इन अ पिक्चर टू गेट द, इंडियामध्ये आपण 7-12 उतारा म्हणतो काइंड ऑफ तसं, की त्याच्यावरनं कळतं की घरात म्हणजे मागे समज घराच्या झरा असेल किंवा काही लॉन मध्ये इजमेंट म्हणून एक प्रकार असतो. तर हे सगळ्या ड्यू डिलिजन्स म्हणजे बाकीच्या आता इन्स्पेक्शन होतात की टाउनशिपचे काही प्रॉब्लेम हे आहेत का, जे मागच्या वेळेला आपण म्हणलं एकदा HOA चे रूल्स काय आहेत. सो जो काय ऑल द रूल्स त्या घराच्या बरोबरीने सोसायटीचं काय रिस्ट्रिक्शन आहे का, हे सगळं आपण ड्यू डिलिजन्स पिरियड मध्ये करतो. सो दॅट इज नंबर 5 ची फेज म्हणून. द 6 इज ऑल दिस थिंग्स कम टुगेदर. कारण खूप डॉक्युमेंटेशन आहे. शेवटी इट्स अ लिगल कॉन्ट्रॅक्ट. आणि पेन्सिल्व्हेनियामध्ये जिथे आपण आता राहतो आहोत, सो तिथे हे अटर्नी स्टेट नाहीये. म्हणजे काय तर कुठेच याच्यात लॉयर इन्व्हॉल्व्ह झालेला नाही. सो रिअल्टरचा इथे तर आपल्या स्टेटमध्ये अजून जास्त इम्पॉर्टन्स आहे, कारण इथे कुठेही लॉयर इन्व्हॉल्व्ह होत नाही अनलेस तिथे काहीतरी डिस्प्यूट झाला. ओके. सो आता त्या अंडर कॉन्ट्रॅक्ट स्टेजमध्ये आता हे सगळं व्हेरीफाय होतं फ्रॉम द टायटल कंपनी, की हे सगळे डॉक्युमेंट्स एकत्र येतात इन द बॅकग्राऊंड. मॉर्गेज कंपनी सगळं त्यांचं फॉलोअप करते आणि मग फायनल जेव्हा अगदी एक 7-8 दिवस आधी येतं तेव्हा आपल्याला सगळे फिगर्स, एक्झॅक्ट नंबर्स, आपल्या क्लोजिंग डेट जी असेल त्याप्रमाणे प्रोरेटेड टॅक्सेस, सुअरचे नंबर्स, ट्रॅश नंबर, ऑल दीज नंबर्स कम इन अ पिक्चर. सो नॉर्मल क्लोजिंगला घर आपल्याला मिळाल्यापासून, ऑफर ऍक्सेप्ट झाल्यापासून ते ऍक्च्युअली कीज मिळायला साधारणपणे 30 to 45 डेज लागतात. सो दॅट त्यांना हे सगळं बॅकग्राऊंड मध्ये करतात असं म्हणून. सो दॅट वॉज द नंबर 6 ची स्टेज झाली. आणि नंबर 7 इज ऍक्च्युअली आपण डे आणि टाइम शेड्यूल करतो वेअर वी मीट. सो त्या दिवशी कोण कोण येतं, सेलर येतो, त्याचे सगळे डॉक्युमेंट घेऊन, किल्ल्या, घराज डोर ओपनर्स, हे सगळं घेऊन आपण परत माझ्याच ऑफिसमध्ये इथे जसं आपण बिगिन विथ झालं तर बायरच्याच आपण ऑफिसमध्ये नॉर्मली जातो. तर त्याला म्हणजे क्लोजिंगच्या वेळेला पण ते सगळं स्केड्यूल होतं. म्हणजे काय टाइम, कुठली अपॉइंटमेंट स्केड्यूल. सो त्याला आपण रजिस्ट्रार इंडियात म्हणून आपण इंडियात, तसं इथे टायटल ऑफिसर असतो, मॉर्गेजचा लेंडर असतो हू विल साइन द लेंडर, मग थर्ड बायर्स आणि सेलर्स, आणि ज्यांची नावं त्या ऍक्च्युअल एग्रीमेंटवर आहेत त्यांना सगळ्यांना प्रेझेंट राहावं लागतं. कोविड नंतर आता सेलर्स आम्हाला लकीली इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स अलाव केल्यामुळे खूप ठिकाणी सेलर यायलाच पाहिजे असं नाही. दॅट वॉज द शेड्यूल्ड मुव्हिंग कंपनीजला फोन करा, गेट द अपॉइंटमेंट. सो तेव्हा मी सगळं ते रिमाइंडर पाठवते, त्यांना चेकलिस्ट असते माझी एक. ऍक्च्युली मला खूप फायदा झाला होता, कारण रिअल्टरकडे सगळे कॉन्टॅक्ट असतात, त्याच्यामुळे क्लायंटला काही प्रश्नच येत नाही. आपण आता आपल्याला मूव्ह करायचंय किंवा आपल्याला हे प्रत्येक गोष्टीमध्ये यू कॅन जस्ट रिलाय ऑन युअर रिअल्टर. सो ही खूप बेस्ट गोष्ट आहे आणि खरोखर खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मी तुला एक वैशिष्ट्य सांगेन, कुठलाही तू जॉब बघ, रिअल्टर इज द ओनली पर्सन, त्याला तुमच्या घरातलं, मी कधी खूप वेळा मी म्हणते की इतका जॉब महत्वाचा आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण मी तुम्हाला गाईड करते कुठेतरी तुमच्या लाईफचा सगळ्यात बिगेस्ट डिसिजन. आपण कार कितीतरी विकू शकतो, अगदी इझिली विकू शकतो. तू डेंटिस्ट कडे गेलीस तर डेंटिस्ट तुला म्हणत नाही तुम्ही कुठे राहताय, कुठल्या घरात राहताय, का तुमचे जॉब कुठला आहे, त्यांना काही फरक नाही. म्हणजे तू कुठल्या डॉक्टरकडे जा, लॉयरला काहीही फरक नाही की तू कुठे तुझ्या हे काय. Realtor is the only person that actually comes even inside your house. इव्हन तुम्हाला काय आवडतंय, नवऱ्याला काय आवडतंय, पार्ट ऑफ युअर फॅमिली इतकं होतं की आम्हाला म्हणजे
3 महिन्यात मी काय म्हणते 3 महिन्याची हो. फ्रेंडशिप ती फॉर एव्हर लाईफ म्हणून रिअल्टर फॉर लाईफ हो. म्हणतो. प्लस तुमच्या नीड्स काय की तुमची मुलं बरोबर. किती वर्षाची आहेत, हो. डे केअर जवळ हवंय का, मग तुम्हाला कॉलेजेस जवळ हवे आहेत का, Yes. प्रत्येक फेज प्रमाणे म्हणजे आपण जे हवं ते सगळं मन मोकळं सांगू शकतो की नाही मला असं असं हवंय, तसं. आणि इतकी अटॅचमेंट होऊन जाते कारण शेवटी आपण त्याचा एक भाग बनतो. बरोबर म्हणलं ना की हा जॉब इतका मी म्हणा रिवॉर्डिंग आहे येस मोर दॅन कमिशन चेक सगळं हो. पैसा प्रत्येकाला मिळत जाईल. बरोबर पण इतकं मला तरी रात्री झोप लागेल जेव्हा मी लोकांना सॅटिस्फॅक्शन देईन की बरोबर. बाबा रे मी गाईड केल्यामुळे त्यांना हे Yes. छान मिळालं घर. आणि तू म्हणालीस तसं हे सगळं- सगळे हो. 30-35 दिवस लागतात ह्या सगळ्या प्रोसेसला process. आणि त्यामध्ये आपण इतक्या वेळा भेटणं होतं आपलं Yeah. की माझे सुद्धा रिएटर म्हणाले की आय थिंक आय शुड जस्ट मूव्ह Move हिअर here. म्हणजे इतकं छान एक बॉन्डिंग छान, पण तयार होतं आपलं. Yeah. आणि खूप ट्रस्ट इज द मोस्ट हो. इम्पॉर्टंट थिंग इन दॅट रिलेशनशिप. आणि त्याच्यामुळे आपला एक विश्वास डेव्हलप होतो आणि त्यामुळे मग पुढे जाऊन रिअल्टर आपलं म्हणलं बिकम्स अ फॅमिली मेंबर. खरंय नॉर्मली. आणि मग आपण मग आता होमस्पाय जुई म्हणून माझी टीम आहे ते आम्ही मग होम मेंटेनन्स सेमिनार पुढे करतो किंवा पुढची स्टेप काय आहे ते करतो. बरोबर. पण क्लोजिंग डे इज द हॅपीएस्ट डे आणि Yes. ऑल्सो फॉर बायर ऍक्च्युली आय वुड से इज अ व्हेरी हेक्टिक डे. कारण मग हो. आता अजून घर आपल्याला पॅक करायचं, दुसरं मूव्ह करायचंय, शाळा Right. चेंज, छोटी मुलं असतील तर हो, म्हणजे हो. पण इट्स स्टील एक्साइटमेंट. बरोबर. आणि आपल्याकडे इंडियात वास्तुशांत डिसाईड करा हे हो, करा हो. म्हणजे सगळ्या गोष्टी एक छान माहोल असतो क्लोजिंग डेला. आणि अजून एक मी गोष्ट नोटीस केली की क्लोजिंग डेच्या आधी आपण आपलं सामान मूव्ह करू शकत नाही. हे माझ्यासाठी गोष्ट नवीन होती कारण हो, मला असं वाटलं की आपण ट्रक आपला तिथे जाऊन पार्क करून ठेवायचा आणि आपण ॲज लॉंग एज आपण आपलं आत नेत नाहीये स्टफ वी आर ओके. पण ही गोष्ट इट वॉज न्यू फॉर मी की नाही क्लोजिंग डेच्या दिवशीच तुम्ही मूव्ह व्हायला हवं. सो त्याबद्दल थोडक्यात सांगणार. सो नॉर्मली इथे आपल्या कुठल्या घराला ना होम ओनर इन्शुरन्स लागतो आणि इट्स अ व्हेरी ह्यूज लायबिलिटी बरोबर की तुमचं सामान तू ते त्या दिवशी जर का तू नेऊन ठेवलेलं असशील आणि समजा जस्ट इन केस. आणि माझं लक म्हणजे इथे 2दा स्टॉर्मच्या दिवशी माझे ऍक्च्युअल सेटलमेंट्स होत्या ओके आणि मी कुड नॉट क्लोज. त्या स्टॉर्ममुळे आम्ही ना घरापर्यंत तो फायनल डेला जो वॉक थ्रू असतो तो नाही जाऊ शकलोच, रस्ते बंद होते, बेसमेंटमध्ये पाणी आलं होतं, बस ह्याच्यात सेलरचा काहीच दोष दोष नाही. नाही. बरोबर आणि हे ऍक्च्युअली सांगायचं तर माझ्याच घराला मी अरे. स्वतः घर विकताना अरे बापरे मेजर स्टॉर्म झालं, फांदी पडली माझ्या रूफवरती माझ्या घराच्या आणि क्लॉजेटमध्ये पाणी होतं म्हणजे पण नोबडी कॅन कंट्रोल. बरोबर राईट पण आता इमॅजिन कर त्याच्यामध्ये जर का तुझा ट्रक असता ओ राईट आणि तुझ्या ट्रकच्या ह्याच्यावर फांदी किंवा कुठलंही सामान असतं, कार पार्क केलेली असते. एक जबाबदारी सो आता तो इन्शुरन्सचा प्रॉब्लेम येतो इथे. बरोबर. इन्शुरन्स नक्की मग कोणाचं काय कव्हर करणार बिकॉज टेक्निकली यू आर नॉट इन्शुअर्ड फॉर दॅट हाऊस. बरोबर तुम्ही अजून ओनर नाही ओनर नाही यार. बरोबर आणि तू पण तसंच म्हणशील की अरे मी कशाला माझे हो. जे लॉस झाले तो भरू, बरोबर. युअर इन्शुरन्स शुड बी. बरोबर पण ते म्हणा नो बिकॉज यू आर नॉट इव्हन इन्शुअर्ड ऑन दिस Right. प्रॉपर्टी आहे बिकॉज यू डोंट ओन द प्रॉपर्टी. बरोबर अच्छा, that makes sense. त्यामुळे Yeah. लायबिलिटीज खूप आहे तिथे. आणि अमेरिकेत ना सगळेजण खूप रूल पाळतात म्हणजे हो. आणि मला वाटतं ते पाळलेच पाहिजे. बरोबर म्हणजे हे खूप इथे येऊन शिकायला मिळालं. ट्रू येस हा म्हणजे इव्हन प्रॉपर्टीला दाखवायला पासून इन्स्पेक्शन पासून आपण इंडियात नाही काय करत. बरोबर हो सेलरनी काहीतरी चेंज केलंय पण इज इट सेफ बरोबर फॉर बाय नेक्स्ट बायर. सो मला इथली प्रोसेस खूप आवडते. हो कारण आमचा तो प्रश्न होता की कॅन वी पेंट आवर हाऊस बिफोर वी मूव्ह. Before you move. ती म्हणाली की जर पेंटर पडला त्याला काही Exactly. झालं, Then insurance- तर कोण कोण घेणार responsible? Yeah. रिस्पॉन्सिबिलिटी. Yeah. सो Same. तेव्हा Same. हे या सो क्लोजिंग डे. सो टेक्निकली आपल्या 8 फेजेसमध्ये आपण आय ट्राय माय बेस्ट की माझं स्लोगनच आहे ऍक्च्युली होम्स बाय जुईचं सिम्प्लिफाय युअर रिअल इस्टेट एक्सपिरियन्स. अँड दॅट होल एक्सपिरियन्स शुड बी पीसफुल, जॉयफुल, बरोबर. नॉट स्ट्रेसफुल. दॅट्स ट्रू येस. आणि आयुष्यात एकदाच महत्वाची गोष्ट होणार असते. येस येस. आणि त्यामुळे मला असं वाटतं की फायनान्सेस मग आपण होम सर्च करायला जातो, बरोबर मग आपण ऑफर, मग आपलं अंडर कॉन्ट्रॅक्ट घर जातं म्हणजे त्याला म्हणायचं अंडर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण 2 पार्टी जर ॲग्रीड राईट मग अप्रेझल घराचं होतं, बरोबर मग सगळा ड्यू डिलिजन्स पार्ट येतो, राईट मग आपण स्केड्यूल द मूव्ह अँड ऍक्च्युअल क्लोजिंग क्लोजिंग डे द बेस्ट डे द बेस्ट डे. आणि क्लोजिंग डेला मग काय काय चेक करायचं असतं. सो नॉर्मली आपण 1 तास आधी जेव्हा समज आपले 12 वाजता आपण ऑफिसमध्ये भेटणार असतो तर मी नॉर्मली 1 तास आधी आपण बघा फायनल प्रॉपर्टी इन्स्पेक्शन करतो. ओके म्हणजे काय तर तुला सगळं चालू आहे ना, गॅस चालू आहे ना, बरोबर. फ्रीज चालू आहे ना, सगळं प्लंबिंग व्यवस्थित आहे ना, बाहेर काही तुटलं नाही ना वगैरे, कारण तोपर्यंत त्यांच्या सेलरचा इन्शुरन्स. बरोबर दॅट फ्रॉम दॅट डे यू टर्न इट. मग तुला कीज मिळाल्या ना, मेलबॉक्सची की
आपले गराज असेल घराला तर गराज डोअर ओपनर्स, त्यांचे मॅन्युअल्स, त्यांनी समज काही काम केलं असेल तर रिसीट्स, राईट, ऑल दॅट स्टफ कम्स इन. बरोबर. आणि ते नॉर्मली मी सगळ्यांना सांगते सेलरला एका बॉक्समध्ये सगळं ते किचनमध्ये वगैरे ठेवा हां हां, आणि then ते तुला सगळं मिळतं. राईट, वेन यू कम टू द ऑफिस एक मॉर्गेज टू साईन करायचं, नाव यू प्रॉमिस टू पे द Yes. मंथली पेमेंट्स. हां. सो द मॉर्गेजवाला जो असतो रिप्रेझेंटेटिव्ह लेंडर बरोबर. हू एक्सप्लेन्स दॅट. रजिस्ट्रार विल रजिस्टर द हाऊस इन द टाउनशिप. म्हणजे काय तर सेलर कडनं आपलं टायटल ट्रान्सफर होतं तुझ्या नावावरती बरोबर. घडतं, त्याला म्हणायचं टायटल. राईट, आपल्याला डीड म्हणतात त्याला, ते पण तुला मिळतं. ओके. आणि फायनल आपला बँक अकाउंट एकदा रिकामा होतो ॲज अ डाऊन पेमेंट. येस. आणि मग ते डाऊन पेमेंट त्या दिवशी वायर झालेले असतात पैसे, Okay. सो ते संपूर्ण होतं. आणि मग टेक्निकली ऑफिशियली फ्रॉम दॅट डे यू आर द ओनर ऑफ द ओके. हाऊस. मग पुढे मग आपल्याला हवं तसं एव्हरीथिंग आपण ओके. काय हवं ते तू करू शकतेस इन द पॅरामीटर्स ऑफ युअर HOA or Right, right. एनी रूल्स दॅट यू हॅव टू फॉलो. तर जुईने आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय सगळ्या प्रोसेसमध्ये आणि या एक एक स्टेप्स माहीत असणं खूप गरजेचं आहे, स्पेशली तुम्हाला नवीन घर घ्यायचं असतं तेव्हा. कारण एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला स्वतः गुगलवर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु जेव्हा वैयक्तिक आपल्या एक्सपेक्टेशन्स काय आहे हे आपण जेव्हा रिअल्टरला सांगतो आणि ते जेव्हा आपल्याला गाईड करतात, आपण त्याला म्हणतो की ते आपल्याला कस्टम मेड जे आपल्याला जे हवं त्याप्रमाणे सगळं गायडन्स तो असतो. सो येस, थँक्यू जुई. आज इतकं सगळं छान तू मार्गदर्शन केलंस आणि आय होप व्ह्युअर्सला यातनं नक्कीच हेल्प होईल. आणि येस, तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा जुईला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सगळी इन्फॉर्मेशन मी आपल्या डिस्कशन बॉक्समध्ये देईनच. आणि शिवाय जुईचं कार्ड सुद्धा मी इथे आपल्या व्हिडिओला जॉईन करते, सो यू कॅन जस्ट कॉल हर फॉर मोर इन्फॉर्मेशन आणि शी इज ऑलवेज देअर टू हेल्प. Yes, anytime. Yes. Yeah. Thank you so much. Thank you.